यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबादचं नाव कधीही बदललं जाऊ शकतं अशा प्रकारचं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंकडून लवकरच याबद्दल सरप्राईज दिलं जाईल असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेची ही खिडी आहे का? कारण कालच राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसैनिक आक्रमक झाले होते। त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार असं म्हणजे मनसेची काहीच भीती नाही तुम्हाला निवडणुकीची? नाही नाही, काहीच नाही एकदम रिलॅक्स। अरे शिवसेना प्रमुखांनी माननीय उद्धवजी असल्यानंतर काय कोणाला हेच नाही। आज आदित्य साहेब फिरतात डेव्हलपमेंटच्या कामासाठी। हा ठाकरे परिवार साहेबांचा साहेबांचा तोच त्या ठिकाणी काम करू शकतो। एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी तशी परिस्थिती, तसे बातम्या आल्या की हिंदुत्व हे शिवसेनेचं आहे औरंगाबादमध्ये। मात्र आता मनसे कुठेतरी वाटेकरी होते की काय अशा पद्धतीची शक्यता त्या ठिकाणी बोलली जात होती। मात्र चंद्रकांत खैरे यांनी ही भीती ओढून लावलेली आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। तर तिकडे मिशन संभाजीनगर हाती घेऊन राज ठाकरे काल औरंगाबादमध्ये दाखल झाले। औरंगाबादचा राज ठाकरेंचा हा दौरा आता आटोपता घेण्यात आल्याचं कळतंय। उद्या संपूर्ण दिवस ते औरंगाबादमध्ये बैठका घेणार होते, पण उद्या पहाटे ते मुंबईसाठी रवाना होत आहेत। त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं कळतंय। राज ठाकरे इन ॲक्शन आहेत सध्या। त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत आणि पक्षामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत। तर औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत आहे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारलाय। त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या। चांगले बदल व्हायला हवेत असंही ते म्हणाले। मला हिंदू जननायक म्हणू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी मनसैनिकांना केलं। घुसखोरांविरोधात मनसेची भूमिका पहिल्यापासून तीच आहे, फक्त झेंडा बदललाय असं राज ठाकरे म्हणाले। मी काय मागलं तुम्हाला आठवत असेल तर त्या दिवशी हिंदू हृदय सम्राट वगैरे सगळं झालं होतं की दुसऱ्या दिवशीच ते करायचं नाही म्हणून ताकीद दिली होती या सगळ्या गोष्टी। तुम्हाला पुन्हा एकदा एक आठवण करून देतो। परवा दिवशीच्या मोर्चात ज्यावेळेला चॅनलवरती हे सगळे दाखवत होते त्यावेळेला एका चॅनलवरतीच हे हिंदू जननायक वगैरे असं लिहिलं होतं। मी जर चुकत नसेल तर त्याच्यामुळे मला स्पष्ट जर ते एकदा चॅनलला विचारून बघेल भूमिकेत कसला बदल झाला। तरी पण लोकांना असं काय वाटतं की भूमिका बदलली? लोकांना नाही वाटत, तुम्हाला वाटतं। लोकांना नाही वाटत। वैयक्तिक संबंध आहे ते प्रत्येकाने आपापल्या आपल्या ठिकाणी ठेवलेलेच असतात। आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मी पवार साहेबांना जे भेटलो त्याची कारणं मला असं वाटतं त्या EVM आणि याच्या संदर्भामध्ये मी त्यांना 3दा 4दा भेट झाली। आपल्याकडे लगेच भेटीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं। तुम्हीच करता त्याच्यामुळे ते असं नसतं, ते संबंध हे असतातच, प्रत्येकाचे असतात।